हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर तुम्ही म्हणता ना आज एवढं आवरून कुठे चालले, तर एवढं काय आवरलेलं नाही. म्हणजे साधे सिंपलच आहे. बट कुठे चालले आणि खूप घाई झालेली आहे. फार रोडला म्हणजे आलेले काय तर बॅग बी काढलेली आहे आणि मग व्हिडिओ काढायला सुरुवात केली. कारण अचानक ठरलं जायचं, सो त्याच्यामुळे मग आता अचानक निघालो. तर कुठे चाललो ते बघण्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. बघा किती गर्दी आणि एसटीला थांबलोय. आता कधी येते काय माहिती एसटी. इकडे आर्यन आणू थांबलेत आहेत. हे थांबलेत आम्हाला एसटीने बसवून देण्यासाठी. एसटी मागं सर की आणू मागं सर. झोपली झोप झाली तुझी. आम्ही डायरेक्ट लास्टच्या सीटवर बसलोय. म्हणजे आधी तर जागाच नव्हती. मुलं दोन पलीकडेच बसली होती. मुलांना जागा दिली होती दोन्हीला. इकडे आर्यन आणि मग नंतर ना उतरून जे सीट होते ते उतरून गेल्याच्या नंतर ना मग आम्हाला जागा भेटली पार लास्टच्या सीटावर. बाकी इकडे सगळं मोकळंच. आणि इकडे लास्टच्या सीट बघा. आता इथे एसटी थांबले पंचरत्न हॉटेलमध्ये खडकीत जेवण करण्यासाठी. त्याच्यामुळे थांबलोय आम्ही. आम्हाला काय लगेच नाही जेवण करायचं. आता भाव यायचा भिगवणमध्ये न्यायला, तर तिथे गेल्यावरच थोडंफार जेवण करायचं. भावाने नेलं. आता इथं निवांत बसली पिलू बघा. झोपून आले सगळ्या रोडनी आणि हा पण झोपला होता. बघा हायवे वाहतो. पूर्ण एसटी खाली आता सध्या. कारण इथे हॉटेलला जेवण करण्यासाठी थांबले, तर सगळेजण जेवण करण्यासाठी गेलेले आहेत. आणि आम्ही काय उतरलो नाही, कारण भावाने फोन केला की तिथे नका थांबू, तुम्ही नका जेवण करून येऊ, भिगवणमध्ये आल्यावर नेतो जेवण करायला. तर त्याच्यामुळे थांबलो. तर बघा आता भिगवणच्या बस स्थानकावर आलेलो आहे. आणि भाऊ तिथे थांबलेला आहे हॉटेलमध्ये. ए बा इथे धरचल बॅग धरा. गाडी येते तिथं. तो गाडी आली नाही. सोड नुसतं हात लावल्यागत करायचंय, कारण रस्त्याला पळताल तुम्ही. चला काहीतच भेटत राहायचंय. काय घ्यायचं? मामा गेला खायला आणाय मुलांना. आता काय सांगितलं आर्यन? आईस्क्रीम होय. आईस्क्रीम. केस सगळे विस्काटले आर्यन. हा तेच घे. चला आता भाव आलेला आहे न्यायला. आता जातो घरी. इथं बघा भिगवण मधलं एसटी स्टँड आहे. इथं बघा बालुशाही घेतली या मामाने इकडे मुलांना खायला. मामा पण केक नको. केक दिसला की केक खावा वाटायला लागला का? बघा आता कळस मध्ये थांबलेले वैभव गेलाय खायला आणायला. तोपर्यंत
आणि आई ह्या कुठे चालले तुम्हाला हा जा. तर बघा आता आई आणि मोठी बहीण चाललेली आहे. तर बघा आता आई आणि मोठी बहीण गेलेली तर बहिणीकडं, छोट्या बहिणीकडं. तर तिला डॉक्टरांनी सिझर करायला सांगितलंय तिचं. त्याच्यामुळे मग भैयाला इथे स्वयंपाक करायला कोणी नाहीये. त्याच्यामुळे मग 4-5 दिवस आली. आता 4-5 दिवस ठेवतात सिझर झाल्याच्या नंतर ना का 8 दिवस ठेवतात काय माहिती.